नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत भगवान शंकराने विष्णूच्या पुत्रांचा वध का केला होता। चला तर मग सुरू करूया व्हिडिओला। या अगोदर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर तुमच्या या सुंदर हाताने माझे चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि कमेंट्स नाही केली तरी चालेल, पण एक लाईक मात्र अवश्य करा, कारण व्हिडिओसाठी खूप मेहनत लागते। म्हणून एक तुमचं लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करा। चला तर पाहूया मग कथा। हिंदू धर्मात भगवान विष्णूला मोठं महत्त्व आहे। नारायणाची प्रामाणिकपणे पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे। शिवपुराणात अशी एक आख्यायिका आढळून आली आहे की तिन्ही जगांना राक्षसापासून वाचवण्यासाठी महादेवांनी भगवान विष्णूच्या पुत्राचा वध केला होता। चला जाणून घेऊ ही संपूर्ण कथा। शिवपुराणानुसार अमृत मंथनाच्या वेळी समुद्रातून बाहेर आलेले अमृत धारण करण्यासाठी देवता आणि राक्षस यांच्यात भयंकर युद्ध झाले। ते थांबविण्यासाठी भगवान विष्णू मोहिनीचं स्वरूप घेत पोहोचले। जेव्हा राक्षसांनी मोहिनीचे असे सुंदर रूप पाहिले तेव्हा ते विचारात तिच्यावर मोहून गेले। मोहिनीचे स्वरूप घेतलेल्या भगवान विष्णूने कपट करत असुरांना अमृत प्राशन करण्यापासून रोखले। या निराश झालेल्या राक्षसांनी पुन्हा देवाशी युद्ध करण्यास सुरुवात केली। आपला पराभव होताना पाहून राक्षस पाताळाच्या दिशेने गेले। श्री विष्णूने तिथेही त्यांचा पाठलाग केला। जेव्हा भगवान विष्णू राक्षसांच्या मागे पाताळात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या कैदेत काही अप्सरा आहेत। त्या सर्व शिवभक्त होत्या। भगवान विष्णूने त्यांना राक्षसापासून मुक्त केले। सर्व अप्सरा त्यांच्या अनोख्या रूपावर मोहित झाल्या। अप्सरांनी भगवान शिवची भक्ती केली आणि वरदान म्हणून भगवान विष्णूला पती रूपात मागितले। भोलेनाथ यांनी माया रचली आणि भगवान विष्णूला त्यांचा पती बनवला। पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू लग्नानंतर काही दिवस पाताळात थांबले। त्यानंतर अप्सरांनी विष्णूच्या पुत्रांना जन्म दिला, परंतु या सर्वांमध्ये राक्षसी गुण होते। हळूहळू त्या पुत्रांनी तिन्ही जगाला दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली। सर्व देवता आणि मानव त्रस्त होऊन महादेवाच्या आश्रयाला गेले। देवता आणि मनुष्याच्या विनंतीवरून महादेवांनी ऋषभ म्हणजे बैलाचे स्वरूप धारण केले आणि ते पाताळात पोहोचले। यानंतर महादेवाने भगवान विष्णूच्या सर्व पुत्रांचा एक एक करून संहार केला। अशा प्रकारे शिवजींनी विष्णूच्या राक्षसी पुत्रांच्या दहशतीतून तिन्ही जगाचे रक्षण केले। शिवपुराणातील आख्यायिकेनुसार जेव्हा भगवान विष्णूला ऋषभने त्यांच्या पुत्रांचा संहार केल्याची माहिती मिळाली तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले। रागाच्या भरात ते ऋषभाशी युद्ध करायला पोचले, परंतु दोघेही देवता असल्याने या युद्धाचा शेवट होत नव्हता। त्यानंतर अप्सरांनी भगवान विष्णूला आपल्या वरदानातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली। भगवान विष्णू त्यांच्या वास्तविक रूपात येताच त्यांना संपूर्ण घटना लक्षात आली। यानंतर त्यांनी शिवजींना त्यांच्या लोकात जाण्याची आज्ञा मागितली आणि विष्णू लोकाकडे परतले। कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया मग अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसा आणि हसत राहा, नेहमी आनंदी राहा। धन्यवाद।